आम्ही निघालो दिवाळी शॉपिंगसाठी तुळशीबागेमध्ये. ही आमची पहिलीच वेळ होती आणि एवढी सगळी शॉपिंग आम्ही तिथून केली होती. हे घेतलेले सगळे प्रोडक्ट्स पुढे डिटेलमध्ये प्राइस सोबत सांगितलेले आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला दाखवणार आहे आमची दिवाळीची शॉपिंग. आम्ही पहिल्यांदाच पुण्यातल्या तुळशीबागे शॉपिंगला गेलो होतो. एवढं मोठं मार्केट असतं तिथे आम्हाला माहिती नव्हतं आणि बऱ्याच युनिक गोष्टी, त्या बरेच युनिक प्रोडक्ट्स आम्ही आणलेत. काही रेग्युलर गोष्टी आणल्यात, तर त्या मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. हो, हे दिवे आहेत. हे याची डिझाईन मला थोडी युनिक वाटली. मला माहिती नाही मागच्या वर्षी हे मार्केटमध्ये होते की नाही. आमची दिवाळी खूप हवा असते, त्यामुळे दिवे टिकून राहण्यासाठी हे असे कवड दिवे असणं खूप गरजेचं आहे. साधारण आम्हाला 200 रुपयाला जोडी मिळाली. खूप रेग्युलर गोष्टींमध्ये पहिली गोष्ट आहे दिवे. हे असे रंगीत वेगवेगळ्या डिझाईनचे कलरचे दिवे भरपूर होते तिथे. हे मी मोस्टली गिफ्टिंगसाठी घेतले. ते सेट असले की हे गिफ्ट देताना खूप छान दिसतात, त्यामुळे हे असे बरेच वेगवेगळे डिझाईनचे आणि कलरचे दिवे मी गिफ्टिंगसाठी घेतले होते. हे दिव्यांचा स्टँड आम्ही घेतलाय. हे असे ऑनलाईन तुम्ही बरेच बघितले असेल. मध्ये पण भरपूर डिझाईन्स होते. हा 12 दिव्यांचा सेटचा आहे. याच्यामध्ये 10 दिव्यांचा, 8 दिव्यांचा असे बरेच सेट मिळतात. विशेष म्हणजे याच्यामध्ये आपण पाणी टाकून फ्लोटिंग दिवे ठेवू शकतो, बाजूला कॅन्डल्स ठेवू शकतो. त्यामुळे हे असं काहीतरी टेबलवरती सजून ठेवायला दिवाळीच्या दिवशी खूप छान वाटतं. पाणी टाकून दिवे ठेवण्यासाठी हे फ्लोटिंग दिवे मी विकत घेतलेत. हे ऍक्च्युली पाण्यावरती फ्लोट होतात. सांगितलं की दिवाळीमध्ये आमच्या इथे हवा खूप असते, अजिबात दिवे टिकत नाही, त्यामुळे दिवे कव्हर करण्यासाठी हे असे ग्लासेसही मी आणलेत. आणि दिवाळी आलं म्हणजे रांगोळी आलीच, तर रांगोळीचे बरेच स्टेन्सिल्स होते. रांगोळीचं भरपूर सामान होतं तिथे. माझ्याकडे मोस्टली रांगोळीचं बरेच सामान आहे, पण मग असे काही हे असे पावलांचे आणि दिव्यांचे स्टेन्सिल्सही आणलेत. रांगोळी आणि रांगोळीचे कलर्स ठेवण्यासाठी माझ्याकडे काहीच ऑर्गनायझर्स नव्हतं, त्यामुळे मला तिथे हा एक डब्बा दिसला. असा हा थोडासा युनिक आहे. जरी कलर आपण सगळे एकत्र ठेवले तरी ते असे एकत्र होणार नाहीत, वेगवेगळे राहतील. बरंच बार्गेनिंग करून आम्ही हा मागितला, कारण की दिवाळीचे दिवस म्हटल्यावर तिथे थोडे प्राइस वाढवून सांगतात. तर 300 रुपयाला म्हणत होतं आणि मी फक्त काहीतरी 150 रुपयात हा डब्बा घेतलेला आहे. एका होलसेल शॉपमधून आम्हाला पूर्ण हा सेट मिळाला. हा 5 माळींचा सेट आहे. हा काहीतरी 120 रुपीजला आम्हाला मिळाला. त्यामध्ये पण वेगवेगळे डिझाईन्स वगैरे येतात. आमच्या नवीन घरातला हा आमचा पहिलाच सण आहे, त्यामुळे साधारण काही बेसिक गोष्टी आमच्याकडे नव्हत्या. म्हणजे असं काही तोरण वगैरे सुंदर असं नव्हतं. तर मला तिथे हे तोरण दिसलं, तर आपल्या घरासाठी सणासुदी घरासाठी लावायला असं काहीतरी तोरण घ्यावं छान. आणि आपल्या काही दिवाळीच्या रेग्युलर गोष्टी म्हणजे शुभ लाभ, पावलं, नॉर्मल दिवे, कॅन्डल्स, पणत्या, ह्या अशा बऱ्याच गोष्टी आम्ही घेतल्या. तुम्ही दिवाळीमध्ये काय काय शॉपिंग केली हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.